टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी काही प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप आणि विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, की नेमके प्रश्न तुम्हाला जे आहे ते TET मध्ये सीटेट मध्ये कशा प्रकारे विचारले जात आहे. भाषा 1 मराठी असो किंवा भाषा 2 मराठी असो आणि पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, मित्रांनो अभ्यासक्रम जे असणार आहे ते सेमच असणार आहे. म्हणजे फक्त पेपर 1 असतो किंवा पेपर 2 असतो, परंतु सिलेबस काही चेंज होत नाही. मित्रांनो, सेम क्वेश्चन जे आहे तुम्हाला दोघी पेपरमध्ये विचारले जात आहे. मित्रांनो, तर आपण आज तुमच्या समोर 2021चे एक प्रश्नपत्र या ठिकाणी आणलेलं आहोत. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकतात. काही अशा प्रकारे तुम्हाला तिथे दिलेला असतो इन्स्ट्रक्शन. हे बघा मित्रांनो, हे आपण जे आहे ते लवकर पाहून घेऊया आणि व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तर हे बघा, तुम्ही हे पाहून घ्या मित्रांनो, की जर एक सिंपल टेक्निक येथे दिलेली आहे की जर तुमची भाषा 1 मराठी आहे, मित्रांनो जर तुमची भाषा 1 मराठी आहे तर 91 ते 120 हे प्रश्नपत्र तुम्ही तुमचं असेल 91 ते 120. आणि भाषा 2 तुमची मराठी आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, 121 ते 150 हे प्रश्नपत्र तुम्हाला असेल. मित्रांनो, 121 ते 150 आणि भाषा 1 साठी 91 ते 120. ओके, चला. हे बघा मित्रांनो, आणि तुम्हाला अशा प्रकारे एक परिच्छेद दिलेला आहे या ठिकाणी. आता तुम्ही पाहू शकता हे प्रश्नपत्रिका आहे. मित्रांनो, 2021 ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि यात जे आहे तुम्हाला एक गद्य आकलन दिलेलं आहे 9 गुणांसाठी आणि पद्य आकलन सुद्धा दिलेलं आहे 6 मार्कासाठी. म्हणजे टोटल 15 क्वेश्चन 15 मार्कासाठी जे आहे तुम्हाला मित्रांनो गद्य आणि पद्य उतारे या ठिकाणी दिले जात आहे. आणि उरलेले जे 15 मार्क आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पॅडागॉजी म्हणजेच लँग्वेज पॅडागॉजी किंवा मराठी पॅडागॉजी विचारले जाते. अशा प्रकारे आपला हा 30 मार्काचा पेपर असतो. तर चला पाहूया प्रश्न पॅसेज कशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा मित्रांनो, भाषा 1 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या की परीक्षार्थी भाषा 1 च्या पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 6वी ते 8वी मधील एक प्रश्न क्रमांक 91 ते 120 यांची उत्तरे द्यावीत. हे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, जर भाषा 1 असेल तर 91 ते 120 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावे लागेल आणि भाषा 2 असेल तर 121 ते 150. ओके, तर चला पाहूया पॅरेग्राफ कशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, आपण हे लवकर वाचून घ्या आणि प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण पाहूया. मित्रांनो, हे बघा प्रश्नाचे उत्तर. प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या की प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे. 9 प्रश्न तुम्हाला गद्य आकलनासंबंधी या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, की धोरण या शब्दाच्या आशय नसलेला पर्याय शोधा. हे बघा, प्रश्न दुसरा या ठिकाणी विचारलेला आहे की लेखकाच्या मते, पहिले आपण प्रश्न पाहून घ्या त्यानंतर आपण हा उतारा वाचूया. मित्रांनो, लेखकाच्या मते कोणत्या 2 बाबतीत विरोधाभास आहे. त्यानंतर प्रश्न दिलेला आहे तिसरा की लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. चौथा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते. तर हे बघा मित्रांनो, व्याकरण संदर्भात सुद्धा आपल्याला परिच्छेदच्या आधारावर किंवा उतार्याच्या आधारावर प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहे. मित्रांनो, ओके, हे प्रॅक्टिस आपण TET मध्ये केलेली आहोत. यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 95. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी दिलेला आहे की आजचे विपुल लेखक व त्याच्या प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा व्याकरणाचा असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे. प्रश्न क्रमांक 97. आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप लावले आहे असे लेखकाला वाटते. प्रश्न क्रमांक 98. प्रश्न क्रमांक 98 हे बघा मित्रांनो, वारसा शब्दाचा समानार्थी शब्द. व्याकरणचा हा प्रश्न असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 99 म्हणजेच लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी. अशा प्रकारे पॅरेग्राफच्या आधारावर आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम पॅरेग्राफ वाचून घेऊया, कारण की आपण नेमका प्रश्नपत्र कसा असतो, प्रश्नपत्रिका कशी असते आणि त्याच्यात प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तर चला पाहूया उतारा वाचून घेऊया सगळ्यात अगोदर. ओके, तर हे बघा मित्रांनो, भाषेवर केवळ प्रेम करून भाषा वा तिचा विचार समोर जात नसतो. अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्त्वाची असते. आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवीत. मराठी शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकाची गुणवत्ता कायम उत्तम असली पाहिजे.
शाळेच्या मुलांना पाठ्यक्रम आणि भवताल यात विसंगती जाणवू नये ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमच राहायला हवी. वळण आणि शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू आहेत. या विचाराला बगल द्यायला नको. मराठी पण हे केवळ भाषिक नसते तर भावना, भूमिका, लोक, व्यवहार, गरजा, आवडी, आदर या अशा नानाविध महत्त्वपूर्ण विषयांशी अनिवार्य स्वरूप मराठी पण एकजीव झालेले असते. ओके, नंतर पुढे पाहूया. इथे दिलेलं आहे की हे बघा मित्रांनो, खूप मोठे मोठे हे पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेले असतात. भाषा वापर आणि जनसामिलकी ही गोष्टच मुळी अधीम, व्यापक, सर्वस्पर्शी, अनिवार्य आहे. राज्याचे भाषे धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्धान्य पावले आहेत. शेतात उभ्या असलेल्या लक्षवेधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या ओके 2 मिनिटं पूर्ण पॅसेज आपण या ठिकाणी वाचत आहोत मित्रांनो. ओके, हे बघा, स्त्रियांच्या भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे. या सर्व विपरीततेचा एक विरोधाभास विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असे म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकाचे शैक्षणिक, सामाजिक, शाळा स्तरावरील सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे. औषधाची केवळ माहिती नको, रोग आणि मूळ यांच्या वेध आणि त्यावर जालिम उपाय सुद्धा शोधला पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. ओके, यानंतर पाहूया पुढे. हे बघा, मराठी गान, मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्य, साहित्यातील आजचे विपुल लेखक व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस याची मराठी जगात कुठेच कमी नाही. इतर भाषेच्या तुलनेत ही मराठी अजिबात मागे नाही. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. लोकवाङ्मय, संत वाङ्मय, महानुभाव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन, निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्ध आहे. यातील मराठीच्या प्रातिनिधिक नवरस निर्मिती आणि लोकसामिलकीच्या पातळीवर आभाळाभर जमिनीचे सर्व टोक व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे. आणि म्हणूनच मराठीच्या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीला देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यवधी मराठी माणसाच्या खांद्यावर असणारी ही मराठी पालखी आहे. तिचे धोरण निश्चित करण्याच्या प्रयत्नातही मोठा जनसहभाग लाभावा. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी एक पॅसेज तुम्हाला दिलेला आहे आणि 91 ते 99 पर्यंत प्रश्न आपल्याला या पॅसेजच्या आधारावर आता उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 91. हे बघा, प्रश्न क्रमांक 91 या ठिकाणी दिलेला आहे की आता आपण हे परिच्छेद किंवा उतारा जे वाचलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला या ठिकाणी आता उत्तर द्यायचं आहे पॅरेग्राफच्या आधारावर. ओके, हे बघा, प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. हे बघा मित्रांनो, परिच्छेदच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी हे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. सारासार विचार, वहिवाट, काम करण्याची पद्धत, एकाग्र चिंतन. तर मित्रांनो आपण आन्सर कीच्या माध्यमातून इथे प्रश्नाचे उत्तर आपण पाहत आहोत मित्रांनो. आणि धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा, तर ऑप्शन क्रमांक 4 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. हे सगळे जे प्रश्न आहे 99 पर्यंत म्हणजे 99 प्रश्न जे आहेत मित्रांनो ते आपण पॅसेजच्या आधारावर या ठिकाणी पाहत आहोत. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हे बघा, प्रश्न क्रमांक 92 या ठिकाणी दिलेला आहे की लेखकाच्या मते कोणत्या 2 बाबतीत विरोधाभास आहे. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की लेखकाच्या मते कोणत्या 2 बाबतीत विरोधाभास आहे. तर हे बघा मित्रांनो, आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत. आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मराठी साहित्य आणि आजचे विपुल लेखन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 93. हे बघा, प्रश्न क्रमांक 93 या ठिकाणी दिलेला आहे की लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 93. आणि हे बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 पाठ्यक्रमातील विरोधाभास. हा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 94 या ठिकाणी दिलेला आहे की अतिशय सोपा प्रश्न आहे. उतारा
पाहायची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता नाही की पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते. तर हे बघा मित्रांनो, मराठीपण हे जे असणार आहे आपले भाववाचक नाम या ठिकाणी असणार आहे. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 95. हे बघा मित्रांनो 95. प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी दिलेला आहे की हा सुद्धा प्रश्न जे आहे ते व्याकरणच्या संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे की आजचे विपुल लेखक व प्रवाह यांच्या मराठी जगात डॅश डॅश वाक्यातील अधोरेखित शब्दाची ज्यात ओळखा. तर बघा मित्रांनो, एक शब्द दिलेला आहे विपुल. आता विपुल म्हणजे काय आहे? सर्वनाम आहे, विशेषण आहे, भाववाचक नाम आहे किंवा आत्मवाचक नाम आहे. तर हे बघा मित्रांनो, आजचे विपुल लेखक म्हणजेच विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 96. हे बघा मित्रांनो, काही प्रश्न तुम्हाला 2-4 प्रश्न जे आहेत ते व्याकरणाचे सुद्धा विचारले जात आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की गद्य उतार्याच्या आधारावर किंवा पद्य उतार्याच्या आधारावर तुम्हाला 3-4 प्रश्न जे आहेत ते व्याकरण संदर्भात या ठिकाणी विचारले जात आहे प्रत्येक परीक्षेमध्ये. लेखकाच्या मते तुमच्या पेपर 1 असो, पेपर 2 असो, भाषा 1 असो किंवा भाषा 2 असो, सेम सिलेबस असतो मित्रांनो आणि सेम क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि आपण उतार्याच्या आधारावर हे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहत आहोत. आणि या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे 96 चा ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मराठी दैनिके. यानंतर पाहूया 97 प्रश्न क्रमांक 97. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 97 इथे दिलेला आहे की आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 97 आणि योग्य जे उत्तर असेल ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 भाषेचे अनेक घटक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97 चे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पाहूया प्रश्न क्रमांक 98. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 98 या ठिकाणी दिलेला आहे की वारसा शब्दाच्या समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा. हे बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न हा व्याकरणच्या संदर्भात तुम्हाला सीटेट मध्ये विचारला आहे आणि टीईटी मध्ये सुद्धा आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 98 येथे दिलेला आहे की वारसा शब्दाच्या समानार्थी असलेला पर्याय निवडा. अतिशय सोपा हा प्रश्न आहे मित्रांनो की वडिलोपार्जित हक्क म्हणजेच आपल्या आई वडिलांकडून आपल्याला जे मिळालेलं असतो त्यालाच आपण वारसा असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. शालेय पातळीवर त्यांचा सहभाग, मराठीची पालखी वाहने, विपरीततेचा विचार किंवा विरोधाभासी विचार. तर हे बघा मित्रांनो, लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल किंवा ऑप्शन क्रमांक 1 जे असेल शालेय पातळीवर त्यांचा सहभाग आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. हे झाले आपले 9 प्रश्न. ओके, 9 प्रश्न झाले मित्रांनो गद्य उतार्याच्या आधारावर. आता आपण पद्य उतारा पाहणार आहोत मित्रांनो. पद्य उतारा सुद्धा तुम्हाला 6 मार्कासाठी दिला जातो, 6 गुणांसाठी दिला जातो. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, भाषा 1 असो किंवा भाषा 2 असो. मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की सिलेबस तुमचा सेमच असतो मित्रांनो. हे बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या की पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा. अशा प्रकारे मित्रांनो म्हणजे फर्स्ट 15 क्वेश्चन जे असतात तुम्हाला गद्य उतारा आणि पद्य उतारा संदर्भात जवळपास 15 प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहे मित्रांनो. इथे आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि कविता वाचून आपल्याला आता प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे मित्रांनो. सर्वप्रथम आपण प्रश्न पाहून घ्या मित्रांनो, त्यानंतर आपण कविता वाचूया. हे बघा प्रश्न क्रमांक 100 पुढीलपैकी विशेष नाम कोणते. अतिशय सोपा प्रश्न आहे, तुम्हाला माहित आहे की विशेष नाम कोणतं असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 101. हे बघा 101 येथे दिलेला आहे की भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ओके, प्रश्न क्रमांक 102. हे बघा प्रश्न क्रमांक 102 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 102 दिलेला आहे की राष्ट्रासाठी अनेक काय करण्याची सिद्धांत कवीच्या मनाची आहे. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 103. हे बघा प्रश्न क्रमांक 103 या ठिकाणी दिलेला आहे की भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देता येईल असे कवीला वाटते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 104. हे बघा हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आव्हान करीत आहे. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. पद्य उताराच्या आधारावर तिमिर म्हणजे अंधकार. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, तिमिर शब्दाच्या समानार्थी शब्द लिहा. ओके, अशा प्रकारे 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आता आपण कविता वाचू घेऊया. कवितेचे वाचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मित्रांनो. हे पहा कविता दिलेली आहे. ओके,
हे बघा, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन धिदले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो, वैभवी देश चढविन सर्वस्व त्यास अर्पिन, हा तिमीर घोर सहारीन या बंधू सहायाला हो. ओके. हातात हात देऊन हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ ही माय निजपदा लाहो, या उठा करू हो शर्त संपुदू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो. आणि शेवटी दिलेला आहे की ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल, जगतात शांती देईल ते सोन्याचे दिन येवो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे, पद्य उतारा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे आणि पुढे काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही पाहू शकतात की पुढीलपैकी विशेष नाम कोणते आहे. आता हे बघा मित्रांनो, हा जे प्रश्न आहे त्याच्या परिच्छेदशी काहीच घेणं देणं नाही, कारण आपल्याला माहित आहे की विशेष नाम आणि सामान्य नाम काय असतात. प्रश्न क्रमांक 100 आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो हे बघा, विशेष नाम या ठिकाणी आहे की सूर्य. सूर्य हे काय असणार आहे, विशेष नाम या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 101. सुरुवातीचे जे 5 प्रश्न आहे मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 101 येथे दिलेला आहे की भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि आपला जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सशक्त. ओके. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 103. हे बघा, प्रश्न क्रमांक 102. प्रश्न क्रमांक 102 या ठिकाणी दिलेला आहे की राष्ट्रासाठी नेमके काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे. प्रश्न क्रमांक 102 आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 प्राणार्पण करण्याची. ओके. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 103. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 103 येथे दिलेला आहे की भारत देश समर्थवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देता येईल असे कवीला वाटते. प्रश्न क्रमांक 103 आणि आपला जे उत्तर या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 शांततेचा. ओके. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 104. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 104 या ठिकाणी दिलेला आहे की हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे. प्रश्न क्रमांक 104 आणि योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो परस्पर बंधुभाव. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न कवितेच्या आधारावर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की तिमीर शब्दाच्या समानार्थी शब्द शोध आहे. बघा मित्रांनो, 6 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी व्याकरणचे दिलेले आहे आणि 3 प्रश्न आपल्याला गद्य उताराच्या आधारावर व्याकरणाचे विचारले होते, म्हणजे जवळपास 5 प्रश्न जे आहे तुम्हाला ते व्याकरण संदर्भात विचारले जात आहे मित्रांनो. आणि टीईटीची आपली इतकी प्रॅक्टिस आहे की आपण व्याकरणचे जे प्रश्न असणार आहे ते आपल्यासाठी खूप खूप सोपे या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अंधकार आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. आता झाले आपले 15 प्रश्न गद्य आणि पद्य उतार्याच्या आधारावर आपण 15 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. आणि आता पुढचे जे 15 प्रश्न आहे म्हणजेच 106 ते 120 हे जे प्रश्न असणार आहे मित्रांनो भाषा 1 साठी आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तुमची भाषा 1 असू शकते, मराठी भाषा 2 असू शकते, काहीच फरक या ठिकाणी नाही. फक्त तुम्हाला जे सिरियल नंबर आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. 91 ते 120 भाषा 1 आणि 121 ते 150 भाषा 2, कारण आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन पेपर सीटेटच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळते. पाहूया आता लँग्वेज पॅडागॉजी. हे बघा मित्रांनो, लँग्वेज पॅडागॉजी इथे दिलेला आहे, स्पष्ट नमूद केलेला आहे मित्रांनो की योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 106 ते 120 यांची उत्तरे द्या. म्हणजेच येथे भाषा पॅडागॉजी किंवा मराठी पॅडागॉजी आपल्याला या ठिकाणी आता विचारली जाणार आहे मित्रांनो. हे बघा, प्रश्न आहे की प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते. प्रश्न क्रमांक 106 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. नियमबंध, राज्य शासनाप्रमाणे, केंद्र शासनाप्रमाणे किंवा लिपीबंध. तर हे बघा मित्रांनो, आपला जे योग्य उत्तर असणार आहे प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि नियमबंध
प्रकारचे व्याकरण असते, कारण की प्रत्येक भाषेचे वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो, आणि प्रत्येक भाषेचे व्याकरणाचे नियम सुद्धा ते डिफरंट असतात. आपण हिंदी आणि मराठीमध्ये पाहिलेले आहोत महा-TET मध्ये. प्रश्न क्रमांक 107. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 107 या ठिकाणी दिलेला आहे की त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे. हे बघा मित्रांनो, त्रिभाषा सूत्राबद्दल नेहमी प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जात आहे मित्रांनो, की जी तिसरी भाषा असते ती भाषा नेमकी कोणती असते. देश पातळीवरची भाषा, फक्त संस्कृत भाषा, हिंदी राज्यातील हिंदी शिवाय भाषा, किंवा फक्त विदेशी परकीय भाषा. तर हे बघा मित्रांनो, ज्या ठिकाणी फक्त आलेलं आहे ते आपलं उत्तर कधीही नसणार. म्हणजे आता दोन ऑप्शन आपल्याकडे या ठिकाणी उरलेले आहे की त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे देश पातळीवरची भाषा किंवा हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र सुद्धा एक हिंदी राज्य आहे, कारण आपली जी मातृभाषा आहे ती मराठी आहे आणि आपली राजभाषा सुद्धा जी असणार आहे ती मराठी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 108. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 108 या ठिकाणी दिलेला आहे की हे बघा मित्रांनो, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे काय. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 108. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे की अधिकृत सामग्री, एकीकृत सामग्री, विश्वसनीय सामग्री किंवा निरुपयोगी सामग्री. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अधिकृत सामग्री. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 109. हे बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तुमच्या समोर आणि अशाच प्रकारचा क्वेश्चन पेपर प्रिंट करून आपल्याला देतो. म्हणजे दोघी साईड जे आहे ते प्रश्न मित्रांनो छापलेले असतात. अवगता म्हणजे, हे बघा मित्रांनो, अवगवता म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि स्टेटमेंट टाईपचा हा प्रश्न आय थिंक नाही. ओके, प्रश्न क्रमांक 109 आणि प्रश्न अचूक लेखन, व्याकरणाच्या नियमाच्या नीट समजणे आणि वापरणे, वाक्याचे नीट उच्चारण करणे किंवा बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि योग्य उत्तर तुम्हाला माहीतच असेल की ऑप्शन क्रमांक 4 याचे जे योग्य उत्तर असणार आहे. अवगवता म्हणजे काय, बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो. पाहूया प्रश्न क्रमांक 110. हे बघा मित्रांनो, स्टेटमेंट टाईपचा हा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न पाहून घ्या की प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि खाली ABCDE अशा प्रकारे काही विधाने दिलेली आहे, ऑप्शन दिलेले आहे. वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. हे बघा मित्रांनो, ऊर्ध्वगामी पद्धती कशावर भर देते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 110 आपण या ठिकाणी पाहत आहोत. ध्वनी, शब्दांश, वाक्य, शब्द किंवा अक्षर अशा प्रकारे काही ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो आणि ABCDE अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहे आणि आपल्याला योग्य जे शब्द असणार आहे ते आपल्याला इथे निवड करायचे आहे मित्रांनो. खाली ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहे. हे बघा मित्रांनो, तर हे जे 5 असणार आहे ABCD आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला AEBDC अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3, कारण आपण आन्सर की अनुसार येथे प्रश्नाचे उत्तर देत आहोत. प्रश्न क्रमांक 111. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 111 या ठिकाणी दिलेला आहे की खूप मोठा हा प्रश्न आहे. ओके, प्रश्न क्रमांक 111. ओके, थोडा ॲडजस्ट करून. ओके, हे बघा मित्रांनो, प्रश्न इथे विचारलेला आहे की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्यक्रिया सिद्धांतावर आधारित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेला आहे की भाषा शिकणाऱ्यांना तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे, अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकवता येते, अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकवता येते, किंवा ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, कारण की भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण म्हणजेच कन्व्हर्सेशनची संधी मिळाली पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 112. हे बघा, प्रश्न क्रमांक 112 या ठिकाणी दिलेला आहे की
पूर्वकथन, ओके एक मिनिट, पूर्वकथन एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न क्रमांक 112 आपण या ठिकाणी पाहत आहोत की आराखडा तयार करणे, सारांश लिहिणे, मुद्दे लिहिणे किंवा वाचन करणे. तर हे बघा मित्रांनो, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध जे असणार आहे ते वाचन करण्याशी असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 112चा ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 113. हे बघा प्रश्न क्रमांक 113 येथे दिलेला आहे की जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश डॅश असते. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि विद्यार्थी कशासाठी भाषा शिकवत आहे? उत्तम रोजगारासाठी. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तम रोजगार मिळवण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. आंतरिक, बाह्य, रोजगार केंद्री किंवा आत्मकेंद्री. तर हे बघा मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बाह्य आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 114. हे बघा प्रश्न क्रमांक 114 या ठिकाणी दिलेला आहे की प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. मूल्यमापन, अनुकरण, चर्चा किंवा चुका कमी करणे. तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला परफेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात आम्ही प्लेलिस्ट सुद्धा आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे मित्रांनो. आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन ते तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकतात. आणि हिंदीची सुद्धा प्लेलिस्ट आमच्या चॅनलमध्ये तयार केलेली आहे मित्रांनो. सीटेट पॅडागॉजी, लँग्वेज पॅडागॉजी. आणि जर तुम्हाला हा क्वेश्चन पेपर पाहिजे मित्रांनो किंवा आन्सर की पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला हे पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 115. हे बघा प्रश्न क्रमांक 115 या ठिकाणी दिलेला आहे की हे तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 115. ओके, काही प्रश्न खूप मोठे मोठे असतात. समावेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकांनी काय करावे? असा प्रकारे एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्याची काळजी घेण्यास सांगणे. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की वेगवेगळ्या असला पाहिजे अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. ऑप्शन क्रमांक 3 दिलेला आहे की प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुचवणे. किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. तर बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. असा प्रकारे आपला उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 116. हे बघा प्रश्न क्रमांक 116 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 116 इथे विचारलेला आहे की भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? निर्देश, उच्चारासह वाचन, पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे, अचूकता आणि ओघ विकसित करणे, किंवा अगदी कमी किमतीचे किंवा जवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे. प्रश्न आहे की भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? हे बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब कोणती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि ऑप्शन क्रमांक 3 अचूकता आणि ओघ विकसित करणे हा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 117. प्रश्न क्रमांक 117 येथे दिलेला आहे की एका प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे, विद्यार्थ्यांना जास्त बोलणे करणे, विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे, किंवा समूह कार्याला व जोडीने करणाऱ्या कार्याला कमी वेळ देणे. तर हे बघा मित्रांनो, यात इथे जे पॉझिटिव्ह आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. ओके, म्हणजेच ते संभाषण, कन्व्हर्सेशन करणे. प्रश्न क्रमांक 118. शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 118. हे बघा प्रश्न क्रमांक 118 या ठिकाणी दिलेला आहे की मुद्रित समृद्धी वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. शाळा वर्ग, वाचन स्वतः, साक्षरता भाषा किंवा स्वतः सवगंडी. तर हे बघा मित्रांनो,
118 प्रश्न क्रमांक 118 या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच साक्षरता भाषा आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 119। प्रश्न क्रमांक 119 येथे दिलेला आहे की बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे अनेक भाषा शिकवणे, प्रत्येक शब्दाच्या प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकणे किंवा मुलाच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे। तर हे बघा मित्रांनो परफेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे की बहुभाषिकता म्हणजे नेमके काय, तर ऑप्शन क्रमांक 4 मुलाच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 120। प्रश्न क्रमांक 120 व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो। पुढचे 27 दिवस 28 दिवस अशाच प्रकारचे मराठी पॅडागॉजी आणि हिंदी पॅडागॉजी संदर्भात तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहायला मिळेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे, एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल। हे बघा मित्रांनो एक अंकित नावाचा विद्यार्थी आहे आणि तो दृष्टिबाधित आहे, एका शिक्षकाच्या नात्याने तुम्ही त्या ठिकाणी काय कराल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 120 विविध कर्तव्यात कार्यतक्त्यावर भर देणे, शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृश्यफिती वापरणार, वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार किंवा स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर या ठिकाणी करावा लागेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे 2021 चे एक प्रश्नपत्रिका आपण आज सराव केलेला आहे मित्रांनो, प्रॅक्टिस केलेली आहे। ठिकाणी अशाच प्रकारचे प्रश्न किंवा अशाच प्रकारचे गद्य उतारे आणि पद्य उतारे तुम्हाला परीक्षेत विचारले जात आहे मित्रांनो। पुढच्या 27 दिवस फक्त तुम्ही मराठी आणि हिंदीच्या जास्तीत जास्त म्हणजे प्रॅक्टिस या ठिकाणी करा मित्रांनो, कारण की सीटेटमध्ये तुम्हाला जवळपास 90+ म्हणजे 100+ सुद्धा भेटू शकतात मित्रांनो, कारण की TAT आणि सीटेटमध्ये खूप अंतर असतो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट सोबत।